सेकंड स्टँडर्डचा मराठीचा पाठ आहे हा. पाठ क्रमांक 4, मीराचा वाढदिवस. आज मीराचा वाढदिवस. आईने मीरासाठी केक तयार केला. बाबांनी घरात फुगे लावले, सजावट केली. मीराचे आजी, आजोबा, काका आणि काकू वाढदिवसाला आले होते. वाढदिवसासाठी अमन, जॉन, स्वाती, मेघा आणि सानिया देखील आले होते. तर या पाठामध्ये ही जी आहे ती मीरा आहे. तर त्या मीराचा वाढदिवस सेलिब्रेट करताना, साजरा करताना दाखवलेला आहे. तर मीराचा वाढदिवस आहे आणि आईने तिच्यासाठी म्हणजे मीरासाठी केक तयार केलेला आहे. बाबांनी घरात फुगे फुगवून फुग्यांची सजावट केलेली आहे. मीराचे आजी, आजोबा, काका, काकू हे पण वाढदिवसाला आलेले होते. तसेच मीराचे जे काही फ्रेंड्स होते ते अमन, जॉन, स्वाती, मेघा हे देखील त्या ठिकाणी आलेले होते. मीराने केक कापला, मीराला शुभेच्छा दिल्या. काका, काकू यांनी मीराला भेटवस्तू दिल्या. मीराच्या लहान भावाने मीराला शुभेच्छा पत्र दिले. मीराच्या मित्रमैत्रिणींनी मीरासाठी आणलेल्या भेटवस्तू दिल्या. मीराने सर्वांना केक, चॉकलेट आणि लाडू दिला. आईने तयार केलेला खाऊ सर्वांनी आवडीने खाल्ला. सर्वजण वाढदिवसाला आल्यामुळे मीराला खूप खूप आनंद झाला. मीराचा आजचा दिवस खूप छान गेला. मीराने सर्वांचे आभार मानले. तर या ठिकाणी मीराचा वाढदिवस असल्यामुळे मीराने केक कापला. मीराला सर्वांनी काय दिल्या? शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या. त्या ठिकाणी काका, काकू यांनी जी काही भेटवस्तू आणली होती ती मीराला दिली आणि मीराच्या लहान भावाने सुद्धा मीराला शुभेच्छा पत्र दिले होते. मीराच्या मित्रमैत्रिणींनी मीरासाठी आणलेल्या भेटवस्तू पण दिल्या होत्या. मीराने सर्वांना केक, चॉकलेट, लाडू दिले आणि आईने तयार केलेला खाऊसुद्धा दिला आणि तो सर्वांनी खाल्ला. सर्वजण वाढदिवसाला आल्यामुळे मीराला खूप खूप असा आनंद इथे झालेला दिसत आहे. मीराचा म्हणजे आजचा दिवस जो होता म्हणजे तिच्या वाढदिवसाचा दिवस होता तो दिवस खूप छान गेला. त्यामुळे मीराने सर्वांचे काय मानले? आभार मानले. तर या पाठामध्ये काही नवीन शब्द आहेत. तर शब्दांचा अर्थ आहे स्वागत, आलेल्या पाहुण्यांशी आदराने बोलणे. नेक्स्ट, आभार, धन्यवाद. तर आपण मीराचा वाढदिवस हा पाठ इथे समजावून घेतला. आता या पाठाखाली काही प्रश्न आहे ते आपण समजावून घेऊया. मला हे समजले म्हणजे या पाठामध्ये आपल्याला काय काय समजले तर त्यावर आधारित काही क्वेश्चन आहेत. प्रश्न पहिला, वाढदिवसाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची नावे सांगा. आता साहजिकच आहे, वाढदिवसासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागतात हे सर्वांना माहीत आहे. लहान मुलाला जरी विचारले तरी ते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देऊ शकतो. तर आन्सर आहे वाढदिवसाच्या सजावटीसाठी फुगे, पताका, रंगीत कागद, रिबीन, फुले, मेणबत्त्या आणि केकसुद्धा आपल्याला कापण्यासाठी लागतो. पण आपण केक यामध्ये फक्त सजावटीसाठी विचारले त्याच्यामुळे केक आपण लिहू नाही शकत. तर फुगे, पताका, रंगीत कागद, रिबीन, फुले, मेणबत्त्या इत्यादी सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत. प्रश्न दुसरा आहे, तुझा वाढदिवस तू नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने कसा साजरा करशील ते सांग. तर आपण आपला वाढदिवस कसा म्हणजे वेगळ्या पद्धतीने साजरा करू तर ते थोडक्यात सांगायचं आहे. तर मी माझा वाढदिवस अनाथाश्रमात जाऊन मुलांना खाऊ व पुस्तके देऊन साजरा करीन. प्रश्न तिसरा, आईचा वाढदिवस तू कसा साजरा करशील ते सांग. उत्तर, मी आईला शुभेच्छा देईन व तिला भेटवस्तू देईन. केक कापून तिचा वाढदिवस आनंदाने साजरा करीन. आता या ठिकाणी नेक्स्ट आहे लिहिते होऊया. प्रश्न पहिला, खाली दिलेली व्यंजने व स्वर एकत्र करून तयार होणारे अक्षर लिही. जसे प प्लस अ इक्वल टू प. तसेच अ,
क प्लस आ काय होतं त्याचं का. क प्लस आ का म्हणजे स्वर आणि व्यंजन हे दोन्ही काय करायचं एकत्र. काय झालं त्याचा कला काना का. नेक्स्ट म प्लस ई म्हणजे म प्लस ई मी. मला दुसरी वेलांटी मी. नेक्स्ट प्रश्न दुसरा. योग्य पर्यायाला योग्य अशी खूण करा. पहिलं अ केक टेबल इन ब्रॅकेट वर किंवा खाली ठेवला आहे. तर केक आपण कुठे ठेवतो वर. मग वर या शब्दावर आपण काय करणार आहोत टिक. नेक्स्ट बाहुली मुलीच्या टिंबटिंब उजव्या आणि डाव्या हातात आहे. तर उत्तर आहे बाहुली मुलीच्या उजव्या हातात आहे. ई पताका मीराच्या मागे पुढे आहेत. उत्तर पताका मीराच्या मागे आहेत. नेक्स्ट फुगे मीरापासून दूर जवळ आहेत. उत्तर फुगे मीरापासून दूर आहेत. नेक्स्ट दिला आहे चला वाचूया. वाच समजून घे. प्रिय मीराताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा लाडका भाऊ नीरव. वाच आज सायलीचा वाढदिवस. आईबाबांनी सायलीला नवीन कपडे आणले. सई राघव तनय यांनी सायलीला छान छान भेटवस्तू दिल्या. सायलीला खूप आनंद झाला. त्याच्यात पुढचं नेक्स्ट पेज आहे पेज नंबर 14. वाच आणि समजून घे. आज वर्गातील सर्व मुलांनी चित्र काढायचे ठरवले. अर्चना व प्रणवने ट्रकचे चित्र काढले. हर्षालीने आपला राष्ट्रध्वज काढला. पूर्वाने पऱ्यांचे चित्र काढले. प्रतीकने पतंगाचे चित्र काढले. तोपर्यंत बाई वर्गात आल्या. सर्वांची चित्रे बाईंनी पाहिली. बाईंनी सर्वांना शाबासकी दिले. तर या ठिकाणी मुलांनी चित्र काढलेली आहे. काय काय चित्र काढलेली आहे. प्रणव व अर्चनाने ट्रकचे चित्र काढलेले आहे. हर्षालीने राष्ट्रध्वज काढलेला आहे. पूर्वाने पऱ्यांचे चित्र काढलेले आहे आणि प्रतीकने पतंगाचे चित्र काढलेले आहेत. हे सर्व चित्र बघून बाईंनी त्यांना सर्वांनाच काय दिली शाबासकी दिली. खाली आहे सूर्य, ट्रक, चक्र, कुत्रा. पेज नंबर 15. वाच समजून घे. त प्लस र इक्वल टू त्र. मित्र म्हणजे त्र शब्द आलाय मित्र. त्र रात्र. नेक्स्ट प प्लस र इक्वल टू प्र. प्रकाश. प्रणीता. ट प्लस र ट्र. ट्रक राष्ट्र. श प्लस र इक्वल टू श्रव. श्रम. श्रावण. र प्लस य इक्वल टू र्य. कैर्या. पुऱ्या. र प्लस य इक्वल टू र्य. सूर्य. कार्य. नेक्स्ट गोलातील अक्षरासारखे अक्षर शोध. शोधलेल्या अक्षराला गोल कर. फर्स्ट आहे मित्र. खाली प्रकाश, राष्ट्र, श्रावण, गाणाऱ्या, सूर्य. पुत्र मध्ये त्र आहे. प्राण. प्राला गोल सर्कल करायचा आहे नाही तर त्रला गोल सर्कल. राष्ट्रीय याच्यामध्ये कशाला ष्टीला. श्रम. श्रव शला सर्कल करायचं आहे. पर्या र्याला सर्कल करणार. कार्य यला र्यला सर्कल. चित्रा त्राला सर्कल. प्रश्न प्रला सर्कल. सौराष्ट्र श्रला सर्कल. श्रोता श्रोला सर्कल. दर्या र्याला सर्कल. शौर्य र्यला सर्कल. मैत्री त्रीला सर्कल. प्रदीप प्रला सर्कल.
राष्ट्रगीत, श्रला सर्कल. विश्रांती, श्रानला गोल सर्कल. साऱ्या, रॅला गोल सर्कल. सहकार्य, रियला गोल सर्कल. नेक्स्ट आहे वाच व लिही. म्हणजे हे शब्द जशीच्या तसे वाचायचे आहे आणि लिहायचे आहे. पत्र, प्रगत, इथं लिहायचं आहे प्रगत. पत्र, क्रमांक, क्रमांक. दोऱ्या, दोऱ्या. श्रेय, श्रेय. तऱ्हा, तऱ्हा. खर्च, खर्च. महाराष्ट्र, महाराष्ट्र. तर या ठिकाणी आपण हा पाठ समजून घेतला आहे. त्याखाली काही प्रश्न उत्तर होते ते पण आपण समजून घेतलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.